नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू तिच्या खोलीत असते आणि तिथेच असणाऱ्या विठुरायाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभी असते. आता रायासुद्धा तिथेच असतो. आता इंदू विठुरायासमोर तिच्या हातातील लेटर ठेवते आणि पुन्हा विठुरायासमोर हात जोडून उभी राहते. आता इंदू खूपच खुश असते आणि ती आनंदाने रायाला एक चॉकलेट देते. तेव्हा राया आता इंदूला म्हणतो, आता एक चॉकलेट दिलं, मी आलोच बाहेर जाऊन, तोपर्यंत दुसरं चॉकलेट रेडी ठेव. तेव्हा आता इंदू आश्चर्याने रायाकडे बघायला लागते आणि म्हणते की अरे बापरे, म्हणजे हे सगळं चॉकलेट तू एकटा खाणार, चल आपण दोघं खाऊया. असं म्हणून आता इंदू रायाच्या हातातून चॉकलेट घ्यायला लागते. तेव्हा राया तिथून पळून जायला लागतो. आता राया जातच असतो तितक्यात समोरून आदू येतो. आता राया आदूला धडकतो आणि वैतागत म्हणतो की या मामाला तर ना लग्न झाल्यापासून मामीशिवाय दुसरं काही दिसतच नाही. तेव्हा इंदू आणि आदू दोघेही आश्चर्याने रायाकडे बघायला लागतात. आता आदू रायाला म्हणतो की राया, तेव्हा राया म्हणतो की राया काय राया, तुमच्या मोठ्यांसमोर ना खरं बोललं ना तर लगेच मिरची लागते तुम्हाला. तेव्हा तर आता रायाचं हे असं चुरूचुरू बोलणं ऐकून आदू आता रायाला पकडायला त्याच्या पाठी धावतो. आता राया आदूच्या हातातून निसटून बाहेर पळून जातो. आता राया गेल्यावर इंदू आणि आदू दोघेही हसायला लागतात. आता इंदू आदूकडे बघायला लागते आणि म्हणते की इथे ये, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. असं म्हणून ती विठुरायाच्या मूर्तीसमोर ठेवलेलं ते लेटर आता आदूला दाखवायला लागतंय. आता आदू ते लेटर बघून म्हणायला लागतो की शिक्षण महामंडळाचा, आणि तो खूप खुश होतो आणि इंदूला म्हणायला लागतो की अगं मग तूच उघड ना. यावर इंदू म्हणते की नाही, तूच उघड. तेव्हा आता आदू आनंदाने ते लेटर ओपन करायला लागतो. आता आदू ते लेटर वाचायला लागतो तर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून जातो की ज्याने आदू खूपच टेन्शनमध्ये येतो आणि डोक्याला हात लावून उभं राहतो. तेव्हा आता इंदू खूप आश्चर्याने आदूकडे बघायला लागते. आता आदू म्हणायला लागतो की आता कसं होणार इंदू. यावर इंदू म्हणते की कसं होणार म्हणजे जागा मिळाली आपल्याला, शाळा उभी होणार. आणि म्हणते की आदू, तुझ्या बायकोच्या कर्तबगारीवर डाऊट आहे का रे तुला. तेव्हा आदू खूप टेन्शनमध्ये येत म्हणतो की अगं अजिबात नाही, पण आधी ते लेटर नीट वाच ना. तेव्हा इंदू हसत म्हणते की अरे काय वाचायचं आहे, जागा मिळाली आहे, एवढंच लिहिलं असेल त्याच्यात. आता आदू जरा अडखळत म्हणायला लागतो की इंदू अगं ती जमीन, असं म्हणून आदू खूपच टेन्शनमध्ये येतो. तेव्हा आता इंदू आदूकडे बघत म्हणायला लागते की आदू अरे उगाच असं टेन्शन नको वाढवूस. तेव्हा आता आदू म्हणतो की इंदू अगं टेन्शन घेण्यासारखीच गोष्ट आहे ही. आता आदू घाबरतच सांगायला लागतो की अगं ती जमीन रामजी काकांच्या माळाजवळची आहे. तेव्हा इंदू आता लेटरकडे बघत म्हणते की हो, यात प्लॉट नंबर, सर्वे नंबर सगळं लिहिलं आहे. मग तेव्हा आता आदू म्हणतो की अगं इंदू, तुला आठवते का जमीन कोणती आहे आणि या जागेला काय म्हणतात ते. आता इंदूसुद्धा खूपच घाबरून जाते आणि म्हणायला लागते की भूताचा माळा. आता इंदू आणि आदू दोघेसुद्धा खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. आता आदू म्हणतो की इंदू, आता तिथे मोठी माणसंसुद्धा जायला घाबरतात, मग त्यांच्या मुलांना कसं पाठवणार ते. तेव्हा इंदू म्हणते की एक प्रश्न सुटला ना सुटला तर दुसरा आहेच. तेव्हा आदू म्हणतो की आपण ती शाळा उभी करू, पण मुलांना कसं आणायचं. यावर इंदू म्हणते की काहीतरी करावं लागेल रे आपल्याला आदू. यावर आदू आता इंदूला समजावत म्हणतो की तू काळजी करू नकोस, आपण काढू यातून काहीतरी मार्ग. आणि तो म्हणायला लागतो की विठुराया. यावर इंदू म्हणते की पाठी राखा. असं म्हणून इंदू डोळे झाकून हात जोडते. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई खूपच टेन्शनमध्ये बसलेल्या असतात. तेव्हाच आता तिथे प्रेमनाथ येतो आणि मोठ्या बाईंना आवाज देत म्हणतो की सासूबाई. तेव्हा आता मोठ्या बाई प्रेमनाथचा आवाज ऐकून म्हणतात की आलात का लोचट कुठले, जायला सांगितलं होतं ना ताम्हणगावला. तेव्हा आता प्रेमनाथ मोठ्या बाईंसमोर येतो आणि म्हणायला लागतो की हो सासूबाई, आम्ही निघालच होतो, पण आम्ही विचार केला की आमच्या सासूबाई टेन्शनमध्ये असते आणि अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एकटं कसं सोडणार, म्हणूनच आम्ही परत आलो. आता मोठ्या बाई प्रेमनाथकडे बघायला लागतात. आता प्रेमनाथ मस्त नाटक करत म्हणायला लागतो की अहो सासूबाई, तुम्ही सांगा, तुम्हाला असं आम्ही एकटं कसं सोडू. आम्ही तुमच्यासोबत असलं की तुम्हाला प्रत्येक कामात आमची मदत होते की नाही. आता तितक्यात मोठ्या बाईंचा फोन वाजायला लागतो आणि मोहितरावांचा फोन आलेला असतो. आता प्रेमनाथ फोनकडे बघत म्हणतो की बघा, काम म्हटलं आणि काम आलं. आणि तो सांगतो की मोहितरावांचा फोन आहे, उचलू का. असं म्हणून प्रेमनाथ आता फोन उचलणार. तेव्हाच मोठ्या बाई प्रेमनाथला थांबवतात आणि म्हणतात की नाही उचलायचा फोन. आणि म्हणायला लागतात की या घरात काय नालायक माणसांची कमी आहे का, म्हणून याचा फोन उचलू मी, कट करा तो फोन. तेव्हा आता प्रेमनाथ लगेचच फोन कट करतो. तर इकडे आता मोठ्या बाईने मोहितरावांचा फोन कट केलेला बघून मोहितरावाला खूपच राग आलेला असतो आणि तो आता परत अजून एकदा मोठ्या बाईंना फोन लावायला लागतो. तर इकडे आता प्रेमनाथ पुन्हा मोठ्या बाईंना सांगायला लागतो की अजून एकदा मोहितरावचा फोन आलाय. तेव्हा आता मोठ्या बाई वैतागत म्हणतात की या
माणसाने काय ऐकलेला कुलूप लावून ठेवले की काय, कट करतोय ना आम्ही, तर कशाला करायचा परत फोन, असं म्हणून त्या प्रेमनाथला अजून एकदा फोन कट करायला सांगतात. तेव्हा आता प्रेमनाथ फोन कट करतो आणि मोठ्या बाईंना विचारायला लागतो की सासूबाई, असं खोटं नाणं म्हणून हिणवू नका हो. कधी कधी काय होतं, हेच खोटं नाणं ना असं खणखणीत वाजतं ना की बाजार उठवून टाकतं. तेव्हा आता मोठ्याबाई थोड्याशा विचारात पडतात. तेव्हा आता प्रेमनाथ मोठ्याबाईंना म्हणायला लागतो की सासूबाई, हा फोन उचला तुम्ही. आता मोहितराव पुन्हा एकदा मोठ्याबाईंना फोन करायला लागतो. तेव्हाच तर आता प्रेमनाथ मोठ्याबाईंना म्हणतो की रिंग ही नशिबाची सुद्धा असू शकते, माझं ऐका तुम्ही आणि उचला हा फोन. तेव्हा आता मोठ्याबाई मोहितरावचा फोन उचलतात. तेव्हा आता मोहितराव जरा रागातच म्हणतो की हे काय आहे मोठ्याबाई, दोनदा फोन लावला, उचलायला काय झालं. यावर आता मोठ्याबाई म्हणतात की काय मोहितराव, तुम्ही भर कीर्तनात माझ्या पोराचा अपमान केला, कशाला तुमचा फोन उचलायचा आहे, काय काम असेल ना ते बोला. यावर आता मोहितराव म्हणतो की इंद्रायणीबद्दल 2 न्यूज आहेत आमच्याकडे, एक चांगली आहे आणि एक वाईट आहे, आता पहिली कुठली सांगू ते तुम्ही ठरवा. यावर आता मोठ्याबाई म्हणतात की मुखातून नेहमी चांगलंच यायला हवं. तेव्हा आता मोहितराव हसायला लागतो आणि म्हणतो की मग तुमचं कोटी कोटी अभिनंदन मोठ्या बाई, दिग्रजकरांच्या नावावर अजून एक विजयी झेंडा लागलाय. आता हे ऐकून मोठ्याबाई खूपच खुश होतात आणि मोहितरावला विचारायला लागतात की असं काय केलं आम्ही. तेव्हा आता मोहितराव मोठ्याबाईंना सांगतो की नाही, तुम्ही काय नाही केलं आणि तुमच्याच्याने काही होत पण नाही हो. तुमच्या सूनबाई पालकमंत्र्यांना भेटल्या आणि शिक्षण मंडळाकडून शाळेसाठी जमीन अलॉट करून घेतली. यावर आता मोठ्याबाई चिडत म्हणतात की ती तिच्यासाठी चांगली बातमी असेल, माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी ही वाईटच बातमी आहे आणि या असल्या शिळ्या बातम्या देऊ नका, नवीन काहीतरी सांगा. तेव्हा आता मोहितराव म्हणतो की ठीक आहे, मग आता तिच्यासाठीची जी वाईट बातमी आहे ना ती ऐका. आणि तो सांगायला लागतो की इंद्रायणीला बसस्टँडजवळची जी जागा मिळणार होती ना, ती जागा आता मिळणार नाही आहे, त्याच्याऐवजी तिला भूताच्या माळावरची जमीन मिळाली, जिथे जनता दिवसासुद्धा जायला घाबरते. आता ही बातमी ऐकून मोठ्याबाईंना खूपच आनंद होतो आणि त्या हसायला लागतात. आता मोहितराव म्हणतो की आता हे कसं झालं, कुणी केलं, कुणामुळे झालं, हे सांगायची गरज आहे का. तेव्हा आता मोठ्याबाई म्हणतात आता काय बोलायचं, पण मला ना आधीपासूनच माहीत होतं, युवा विचार आणि नवं अस्तित्व म्हणजे तुम्ही. आता तुम्ही हे कसं साधलं तेवढं फक्त सांगा. आता मोहितराव घडलेला सर्व घटनाक्रम सांगायला लागतो. आता मोठ्याबाई खुश होऊन म्हणतात की मोहितराव, आज पहिल्यांदा लायकी सिद्ध केली आहे तुम्ही. तेव्हा आता मोहितरावला हे ऐकून खूपच राग आलेला असतो, मात्र आता तो स्वतःला सावरतो आणि म्हणायला लागतो की मोठ्याबाई, आता ते सगळं सोडा, पण इथून पुढे आपल्याला एकमेकांच्या मागे उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे. हे देण्याघेण्याचा कार्यक्रम दोन्ही बाजूने पण झाला पाहिजे. तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुम्हाला उपसरपंचपद देऊ. आता मोठ्याबाई मोहितरावला म्हणतात की आमची साथ तर कायम तुमच्याबरोबर आहे, असं म्हणून आता त्या फोन ठेवून देतात. आता मोहितराव इकडे स्वतःशीच म्हणतो की इंद्रायणी दिग्रजकर, आता सोडत नसतो आम्ही तुला. तर इकडे आता मोठ्याबाई खूप खुश झालेल्या असतात. तेव्हा आता मोठ्याबाईंना खुश बघून प्रेमनाथ विचारायला लागतो की काय झाले सासूबाई, मोहितराव काय म्हणाले. तेव्हा मोठ्याबाई सांगायला लागतात की शाळेसाठी मिळालेली जमीन आहे भूताचा माळा, आता इंदू करणार आहे भूताची शाळा, असं म्हणून मोठ्याबाई खूपच हसायला लागतात आणि त्यांना इतका आनंद झालेला असतो की त्या मोठमोठ्याने हसायला लागतात. प्रेमनाथ मात्र आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघतच राहतो. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की नारायणी किचनमध्ये काम करत असते, तर शकुंतला तिथेच डायनिंग टेबलपाशी खुर्चीवरती बसून मस्त चहा पित असते आणि नारायणीला ती म्हणते किती मस्त वाटते गं इथे बसून चहा प्यायला, नाहीतर सारखं खोलीतच बसा, खोलीतच चहा पी, खोलीतच जेवण कर, मला तर बाई खूप कंटाळा येत होता. तेव्हा नारायणी हसायला लागते. आता शकुंतला नारायणीला म्हणते मी काय म्हणते, मी थोडं काम करायला लागू का गं आत्ता, म्हणजे भाज्या निवडणं, चिरणं, तितक्यातच आता तिथे इंदू येते आणि म्हणते की अजिबात नाही आहे. तेव्हा नारायणी आणि शकुंतला इंदूकडे बघायला लागतात. आता इंदू म्हणते की इतकी कामाची सून असताना काय गरज आहे, इतकी वर्ष केली ना काम, आता अजिबात करायचं नाही आहे, आता तुम्ही फक्त बसायचं आणि देखरेख करायची, आणि म्हणते की काम करून घेणं पण एक काम असतं. तेव्हा आता शकुंतला विचारते की हो का. यावर नारायणी म्हणते की हो, मग आईकडून शिकली नाहीस का ते तू. तेव्हा आता शकुंतला नारायणीला म्हणते की नारायणी अगं भलतीच आगाऊ झाली आहेस हा तू. तेव्हा त्या तिघीही आता हसायला लागतात. आता नारायणी शकुंतलाला म्हणते की बरं काकू, तुमच्या सुनबाई ननंदबाईकडून हेल्परसारखं काम करून घेतात. तेव्हा आता इंदू थोडासा ॲटिट्यूड दाखवत म्हणते की हा मग मी आहेच मेन, आणि मेन माणसांसारखंच काम करायला पाहिजे. यावर शकुंतला हसायला लागते आणि
शकुंतला नारायणीला विचारते की बरं काय करतेस तू आणि काय चाललं तुझं हे. तेव्हा नारायणी सांगते की आज रक्षाबंधन आहे ना, म्हणून मी माझ्या लाडक्या भावांसाठी लाडू केलेत आणि आता शिऱ्याची तयारी करते. आता हे ऐकून इंदू रडण्याचं नाटक करायला लागते. तेव्हा शकुंतला आश्चर्याने विचारते की काय गं इंदू, काय झालं. तेव्हा आता इंदू म्हणते की काही नाही काकी, बघितलं का भावांना आवडतात म्हणून लाडू, पण या भाऊजाईची आवडसुद्धा माहिती नसेल आमच्या ननंदबाईंना. तेव्हा आता शकुंतलासुद्धा नारायणीची गंमत उडवत म्हणायला लागते की हो हो, हे मात्र बरोबर बोलते हा इंदू. आता नारायणी इंदूला म्हणते की हो का, आणि तिच्याजवळ येत म्हणायला लागते की मग इंदू वहिनी चापटपोळी देऊ का तुम्हाला आणि धम्मक लाडू, असं म्हणून नारायणी आणि इंदूची मस्ती चालू होते. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण आता एकत्र जमलेले असतात आणि गोपाळ आणि आदू आणि छोटा रायासुद्धा आता पाटावरती बसलेला असतो. आता नारायणी गोपाळ आणि आदूचं औक्षण करत असते आणि औक्षण करता करता ती गाणंसुद्धा गात असते. आता गोपाळ नारायणीला म्हणतो की ताई अगं फक्त ओवाळ गाऊ नकोस गं. यावर नारायणी आता गोपाळवरती चिडत म्हणते की गोप्या. तेव्हा आता सगळेच हसायला लागतात. आता आदू नारायणीला म्हणतो की हो गोपाळ दादाच प्रिय आहे ना तुला, म्हणून त्यालाच पहिलं ओवाळणार तू. तेव्हा आता सगळे आश्चर्याने आदूकडे बघायला लागतात. तेव्हा आता इंदूकडे डोळे मिचकावून आदू तिला खुणावूनच सांगायला लागतो की मी गंमत करतोय. तेव्हा आता इंदूसुद्धा हळूच हसायला लागते. आता गोपाळला मात्र थोडासा राग आलेला असतो आणि तो आदूला म्हणतो की माझ्या सगळ्या प्रिय गोष्टी तुलाच हव्या आहेत का रे अधोक्षज. तेव्हा आदूला थोडंसं वाईट वाटतं आणि तो खाली मान घालतो. आता इंदूलासुद्धा खूपच वाईट वाटतं आणि तिला थोडा रागही आलेला असतो आणि बाकीचे सर्वसुद्धा गोपाळच्या अशा बोलण्यामुळे त्याच्याकडे बघत असतात. तर आता गोपाळ आदूला म्हणतो की अरे मी गंमत केली, सिरियस नको घेऊस, मी मोठा आहे ना तुझ्यापेक्षा म्हणून मला पहिलं ओवाळते ती, नाईलाजाने का होईना, पण तूसुद्धा मोठ्या भावाचा मान देत जा मला अधोक्षज. यावर आता आपला आदू म्हणतो की नाईलाजाने काय गोपाळ दादा, मी आनंदाने तुला मोठ्या भावाचा मान देईन, पण तू पण तर तसा वागत जा ना कधी. आता नारायणी विषय बदलत म्हणते की बरं चला राखी बांधूया, असं म्हणून ती आता गोपाळला राखी बांधायला लागते. आता गोपाळ नारायणीला गिफ्ट देतो तेव्हा नारायणी खूप खुश होते. आता गोपाळ मध्येच आदूकडे बघायला लागतो आणि आदूला म्हणतो की अधोक्षज इंद्रायणीसोबत राहून खूपच स्मार्ट झालायस रे तू, बोलायला ऐकतच नाही आहेस कुणाला, मी फक्त गंमत काय केली तुझी, तू तर डायरेक्ट सुनवायला लागलास. तेव्हा आता आदू गोपाळला म्हणायला लागतो की सॉरी गोपाळ दादा, आणि म्हणतो की आता गोपाळ आदूला म्हणतो की गंमत कळते ना तुला, की तू पण आता इंद्रायणीसारखं, असं म्हणत असतानाच आता नारायणी पटकन गोपाळच्या तोंडात लाडू कोंबते आणि म्हणायला लागते की गोड खा आणि गोड बोला, आणि विचारायला लागते की बरं कसा झालाय लाडू. आता गोपाळ लाडू खायला लागतो आणि म्हणतो की मस्त झालाय. आता नारायणी म्हणते की बरं आता मी तुला राखी बांधले ना, तुला गोड खाऊ घातलं, आता माझं रक्षण करायचं कळलं ना, आणि जर नाही केलं तर गाठ माझ्याशी. आता गोपाळ म्हणतो की धमकी देतेस का. तेव्हा आता सर्वजण हसायला लागतात. आता नारायणी म्हणते की हो मग धमकी देणारच. आता यावर गोपाळ म्हणतो की पण ताई तुला तशी करायची काहीच गरज नाही आहे, कारण तुझा भाऊ सदैव हजर असेल, तू सांगशील ना ते काही करीन मी तुझ्यासाठी, तू बोल फक्त. तेव्हा आता आदूसुद्धा म्हणतो की आणि ताई तो एकटा नाही आहे बरं का, आम्ही दोघं आहे जोडीने, तू काळजी नको करूस. तेव्हा आता नारायणी म्हणते की खरंच मी खूप नशीबवान आहे, मला 2 भाऊ मिळालेत, पण हां अजून एक मोठा भाऊ हवा होता रे मला. तेव्हा आता राया म्हणतो की मला समजना मग मोठा भाऊ. तेव्हा आता सर्वजण हसायला लागतात. आता नारायणी रायाला म्हणते की अगाऊ कुठला. आता नारायणी आदूलासुद्धा ओवाळते आणि त्यालासुद्धा राखी बांधते. आता राया हे बघून नारायणीला म्हणायला लागतो की आई तुला 2 भाऊ आणि मला एक पण बहीण नाही. तेव्हा नारायणी आता हसायला लागते आणि म्हणते की तुला जर बहीण हवी असेल ना तर अदू मामा आणि इंदू मामीला सांग, ती जबाबदारी त्यांची आहे. आता हे ऐकून गोपाळला खूपच राग आलेला असतो आणि तो रागातच म्हणतो की चला मी येतो, मला उशीर होतोय, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता इंदूला हे समजलेलं असतं की गोपाळला खूप राग आलाय आणि ती सुद्धा रागातच गोपाळकडे बघत असते. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू विठुरायाच्या मंदिरात येते. आता ती विठुरायावर थोडीशी नाराज असल्याचं दाखवत म्हणते की नारायणी ताईची स्पेशल डिश आहे, तुझ्यासाठी आणले खास, आणि परत म्हणते की खरं तर तुला द्यायलाच नाही पाहिजे, आणि परत म्हणते की माझ्या सगळ्या मैत्रिणींना भाऊ दिलास, फक्त मलाच नाही दिलास. या दिवशी सगळ्या बहिणी आपल्या भावाकडे आयुष्यभर रक्षण करायचं वचन मागतात आणि मी काय करते सांग ना, काय करते मी. आणि परत ती हसायला लागते आणि कमरेवरती हात ठेवत म्हणते की दरवर्षी अशी येते, तुझ्याशी भांडते आणि तुला राखी बांधते आणि म्हणते की विठुराया तुझ्यासारखा भाऊ असताना ना मला रक्षणाची कसलीच चिंता होत नाही रे. सगळ्या बहिणी या दिवशी भावांना गिफ्ट मागतात, बहिणीच्या नात्याने मी पण मागते, आयुष्यभर असाच पाठीशी उभा राहा आणि बघ योग्य मार्ग दाखव.
आणि विठुरायाला म्हणते की विठुराया, यावर्षी शाळेचं मनावर घेतले, तुला तर माहीतच आहे, पाठीवर आता हात ठेव आणि फक्त लढ म्हण बरं का, असं म्हणून ती विठुरायाला नमस्कार करते आणि म्हणते की विठुराया पाठी राखा. आणि विठुरायाजवळ ती राखी ठेवते आणि परत हात जोडून विठुरायाकडे बघायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदू ग्रामपंचायत कार्यालयात आलेली असते आणि त्या सरांसोबत बोलत असते आणि त्यांना ती म्हणते की पालकमंत्र्यांची मीटिंग कामाला आले, शाळेसाठी जमीन मिळाले, पण ती तर भूताच्या माळावर आहे ना. माझी तुम्हाला विनंती आहे, ही शाळेची जागा जर का बदलून मिळाली तर बरं होईल. तर दुसरीकडे आता मोठ्या बाई मोहितरावांना फोनवरती म्हणत असतात की ती किती जरी पळाली ना तरी जिंकणार नाही, याची गॅरंटी मी देते. तर आता इकडे इंदू मनातच म्हणते की कुठल्याही अंधश्रद्धेला मी माझ्या शाळेच्या आड येऊ देणार नाही, शाळा तर सुरू होणारच. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.